जरा उठायला उशीर झाला. समतला सकाळी 7:30 वाजता स्कूलला सोडावं लागतं. टिफिन बनवावा लागतो. पटकन पहिलं चपातीचं पीठ भिजवून घेतलं. नंतर बारीक चिरून कांदा घेतला. गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये 2 पळी तेल घातलं. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेले कांदे घालून घेतले. कांद्याला छान गोल्डन रंग येईपर्यंत इथं आपल्याला परतून घ्यायचा आहे. बरेच वेळेस पावसाळ्यामध्ये भाजीला काहीच नसतं किंवा पावसाळ्यामध्ये पालेभाज्या देखील खाल्ल्या जात नाहीत. तर अशा वेळेस कडधान्य आपण करत असतो. त्यातलीच आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडणारी ही मसूर डाळीचा डाळ आहे. त्याचा डाळ कांदा खूप आवडतो आणि तो शिवाय खूप पौष्टिक असतो आणि शिवाय झटपट बनतो. जास्त वेळसुद्धा लागत नाही. कांदा छान भाजून घेतला. लालसर रंगेपर्यंत सगळे मसाले टाकून घेतले. छान परतून घेतलं. चवीनुसार मीठ घातलं. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि डाळ 1-2 मिनटं फक्त पाण्यामध्ये भिजवून घेतली धुवून. तिला गॅसमध्ये घातले आणि गरम पाण्याच्यावरती डाळ बुडेल एवढं घातलं. जास्त पाणी घातलं तर मग ही डाळ ही खूप लगदा होते किंवा चिकट होते. त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही. फक्त डाळ बुडेल एवढंच पाणी गरम घालून झाकून ठेवायचं. म्हणजे काय होतं, मस्त चविष्ट असा डाळ कांदा तयार होतो आणि ही पौष्टिक देखील जास्त असतो. झटपट होणारी रेसिपी अगदी साधी सोपी आहे. ही बनवली पटकन आणि नंतर एक चपाती लाटून घेतली. एक चपाती समजला लाटून घेतल्यानंतर थंड करून डबा भरून घेतला. पटकन असा टिफिन तयार करून घेतला. नंतर समजला उठवलं. त्यालासुद्धा अंघोळ घातली. ब्रश करून अंघोळ घालून झालं की त्याला छान तयार केलं. तर अशा प्रकारे हा समर्थ सकाळी 7:30 वाजता तयार झाला. त्याला आता सोडून येते. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.